काल आपण GIS आज्ञावलीचे प्रकार पाहिलेत. त्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराची माहिती आपण काल पाहिली. तो जो GIS आज्ञावलीच्या विभागात आर्क नावाचं किंवा इन्फो नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून सर्वप्रथम विकास करण्यात आला किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याची निर्मिती करण्यात आली हे आपण काल पाहिलं. दुसरं जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे पॅम्प GIS. कॅनडातील खुल्या पर्यावरण प्रणालीसाठी एकत्रित गटाने तयार केलेलं ही एक उत्कृष्ट आज्ञावली आहे. या आज्ञावलीमध्ये पॅम ग्राफिक्स लिमिटेड कॅनडा या संस्थेने केली आहे. नैसर्गिक संपदा विभागामध्ये विस्तृत प्रदेशाचे नकाशे व त्याचे विश्लेषणाची निर्मिती झाली. तिथे भौगोलिक घटकांचे प्रकटीकरण व जाळं जे आहे त्या जाळ्याचा रूपात एकत्रित अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रणालीचा उपभोग जो आहे माहितीच्या हेतूनुसार विश्लेषण करता येते. पॅमचे कार्य सतत टप्प्याटप्प्यावरनं वाढत गेलेलं आहे. उदाहरणार्थ GIS मॅपर विश्लेषण करणे, स्थल ग्राफर इंटरप्रिटेशन किंवा इंटरप्रिटर नेटवर्क ह्या पॅम्प प्लॅटफॉर्म जो आहे ह्या प्लॅटफॉर्म मध्ये यासारख्या गोष्टींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. स्पॅन्स पुढचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर म्हणजे स्पॅन्स GIS. याला अभिक्षेत्रीय विश्लेषण प्रणाली असे म्हटले जाते. ही आज्ञावली जी आहे जी तंत्रज्ञान संस्था आहे संयुक्त संस्थानामध्ये त्यांनी विकसित केली आहे किंवा पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करण्याचा किंवा काम करण्याकरिता संहिता या संहितेमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. या अभिक्षेत्रीय विश्लेषण प्रणालीमध्ये आपल्या पद्धतीनुसार त्याचा उपयोग करता येतो. वृक्षावली सारख्या रचनेची व्यवस्था जी असते स्पॅन्सची कार्यप्रणाली खालील मुद्द्यांना अनुसरून घडून येत असते. आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलात GIS मॉड्यूल पॉट पॅम्प मौखिक जाडी
किंवा डेम, स्पॅन्स, प्लॅटफॉर्म ह्या गोष्टींमध्ये नमूद करण्यात येते. पुढचं जे सॉफ्टवेअर आहे इल्विस सॉफ्टवेअर. आता इल्विस सॉफ्टवेअरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ही एक विंडोवर आधारित कार्यवाही संहिता असून याद्वारे एकत्रित असे भौगोलिक माहिती प्रणालीचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. दूरसंवेदनाचे किंवा दूरसंवेदनाचा उपयोग केला जात असतो. नकाशा विंडोत बहुअंगी नकाशा जाडी दर्शक उपलब्ध होत असतात. या सॉफ्टवेअरमध्ये विविध गुण विशेष असं हे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जात असतो. विश्लेषणापासून सांख्यिक माहितीपर्यंत विविध ज्या काही सुविधा असतात त्या सुविधांचा परिपूर्ण अभ्यास एकत्रित संघटन केले जाते. नकाशाला तक्त्याची जोड दिली जाते. आज्ञावलीमध्ये या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणून हे एक भौगोलिक माहिती प्रणालीचे अत्यंत महत्वाचे साधन आहे असं म्हटलं गेलेलं आहे. इल्विस सॉफ्टवेअर जे आहे हे सॉफ्टवेअर अतिशय महत्वाचं मानण्यात आलेलं आहे. किंबहुना या बाबतीत जर अनेक गोष्टींचा घटकांचा विचार जर केला, विश्लेषण करत असताना इल्विसचे कार्य प्रामुख्याने संदेश माहितीद्वारे घडत असते की ज्याचे अंकीकरण माऊसच्या साह्याने केले जाते. त्यानंतर इंटरप्रिटेशन समुच्चयीकरण किंवा बिंदू निश्चित केले जात असतात. आता चौकोनाची बेरीज करून बिंदू घनतेवरून विश्लेषणात आकृतीबंधाचा किंवा आकृतीबंध तयार करून यासारखे जे टप्पे आहेत त्या टप्प्यांची माहिती आवश्यकताची गरज असते. आता या संदर्भात माहितीसाठी अंतररचना गोळा करण्याची जी काही पद्धत आहे किंवा बेरीज अंकित करण्याची जी पद्धत आहे, उंचीदर्शक गोष्टी ज्या आहेत त्या प्रतिमान, उतार, नकाशाचे प्रमाण, विशेष नकाशाचे वर्गीकरण इत्यादी गोष्टींचा किंवा इत्यादी हे जे काही टप्पे आहेत हे टप्पे अपेक्षित असून भूप्रतिमाचे विश्लेषण करण्यासाठी स्तंभ आलेखाची निर्मिती करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जात असतो. म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणामध्ये बहुअंगी सारख्या गोष्टींचा विचार केलेला आहे किंवा या गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास केलेला आपल्याला दिसतो. पुढचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या बाबतीत जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे मॅप ग्राफिक्स. या सॉफ्टवेअरचा उपयोग नियंत्रित जाडी संदर्भीय माहितीसाठी होत असतो. यामध्ये एकत्रित गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला नमूद करता येते की हे जे सॉफ्टवेअर आहे याच्यात नियंत्रित जे काही आपण नियंत्रित पद्धतीने केलेला अभ्यास असतो तो नमूद केला जात असतो. परंतु याच्या उपयोजन जर आपण पाहिलं तर हे उपयोजन व्यावसायिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. हे सॉफ्टवेअर जे आहे या संदर्भाकरिता जर आपण अभ्यास केला, माहितीची जी उपयुक्तता आहे
या उपयुक्तेमध्ये सांकेतिक माहितीची मोठी संघटन केली जाते. त्याचं रूपांतर करण्याची जी काही या सॉफ्टवेअरमध्ये पद्धत आहे, जी काही ताकद आहे या तंत्राची, यामध्ये मॅप लीक जो भाग आहे, नकाशा काढण्याची नवीन GIS जी पद्धत आहे ती विकसित झालेली आपल्याला दिसते. नकाशा पूर्वी देखील काढले जात होते, परंतु आता विकसित पद्धतीने नकाशे तयार केले जातात. त्या नकाशामधल्या तंतोतंत गोष्टी आपल्याला कळत असतात, समजत असतात. म्हणून ह्या सॉफ्टवेअरचा मॅप ग्राफिक्स हे जे सॉफ्टवेअर आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आपण पाहिलात, अनेक वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर आहेत, पण ज्या भौगोलिक दृष्टिकोनातून मानण्यात आलेले जे सॉफ्टवेअर आहेत, पर्यावरणाचा अभ्यास करणारे जे काही सॉफ्टवेअर आहेत, भूमापन पद्धतीचा अभ्यास करणारे जे काही सॉफ्टवेअर आहेत, त्या सॉफ्टवेअरचा उपयोग या भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलात की DLG, DIGE वर व DIXF या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. IDRIC पुढचं सॉफ्टवेअर जे आहे ते IDRIC नावाचं सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये भौगोलिक माहिती प्रणालीच्या कार्यवाही संहितेची निर्मिती केली जात असते. USA मधील क्लार्क विद्यापीठाने केली आहे. ही एक विस्तृत अशी संगणक प्रणालीवर आधारित आज्ञावली आहे. या प्रकारात किंबहुना त्यात नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रकारामध्ये नवनवीन अंकीयकरण चांगले आदान प्रदान होत असते. या सुविधा असून प्रतिमाचे विश्लेषणही या आज्ञावलीद्वारे करता येते. शैक्षणिक हेतूसाठी ही एक जाडी संदर्भात रचना असणारे कार्यवाही संहित किंवा संहिता आहे. या सॉफ्टवेअरमध्ये या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. पुढचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये जेना मॅप नावाचा जे काही सॉफ्टवेअर आहे, याच्यामध्ये स्थलदर्शक संदेश माहितीवर आधारित हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे किंवा त्याच्यावर महत्वाच्या गोष्टी नोंद करण्यात आलेल्या आहेत असून युनिक्स प्लॅटफॉर्मसाठी त्याचा उपयोग केला जातो. यामध्ये स्वतंत्र असे जेनासेट प्रणाली उपलब्ध असून, हे नावं जरा आपल्याला नवीन वाटतील, पण हे जे काही वेगवेगळे सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या विविध पद्धतीची माहिती गोळा केल्यानंतर, साठवण केल्यानंतर या सॉफ्टवेअरचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केला जात असतो. नावं आपल्याला नवीन वाटतील, थोडंसं लक्षात न राहण्यासारखे आहेत, परंतु ते लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्याद्वारे आपण जर पाहिलात, जल संदर्भात 3 प्रतिमाने एकत्रित करून त्यापासून नवीन स्वतंत्र कार्यवाही किंवा स्वतंत्र कार्यवाही उपलब्ध होतो. त्यास जेना सिव्हिल असे संबोधतात.
ग्रास नावाचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये ही एक सार्वजनिक विशिष्ट मूलभूत आज्ञावली आहे असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर उपयोगाने किंवा उपभोगाने नवीन माहितीचे विश्लेषण करता येते. ग्रासमध्ये उपग्रहाद्वारे उपलब्ध झालेल्या भूमी प्रतिमाचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी विविध जे साधन आहेत त्या साधनांचा उपयोग देखील केला जात असतो. कार्यवाही संहितेत उपलब्ध आहेत या गोष्टी सर्व. किंबहुना येथे अभिक्षेत्रीय संख्याशास्त्र विश्लेषण चांगल्या प्रकारे केले जात असते. माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठी ही आज्ञावली उपयुक्त ठरते. यामध्ये अलीकडे नवीन प्रकारचे ग्रास आज्ञावली बाजारपेठेत आले आहे. सर्वात जास्त प्रमाणात या कार्यवाही संहितेचा वापर केला जातोय सध्या तरी. जलाचे मानचित्रे किंवा प्रतिमाने तयार करण्यासाठी याचा प्रत्यक्ष वापर केला जातो या सॉफ्टवेअरचा. ग्रास नावाचं जे सॉफ्टवेअर आहे यासाठी 2 प्रणाल्या ज्यात उपयुक्त ठरतात त्या म्हणजे AGA, NPIPS आणि ANSWERS या 2 प्रणाल्यांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. आता पुढचं सॉफ्टवेअर जे आहे ते मॅप इन्फो नावाचं सॉफ्टवेअर आहे. ब्युरो बहुव्यापक व परिचित अशी GIS आज्ञावली असून त्याचे रूपांतर अनेक भाषांमध्ये करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक दशकापासून या सॉफ्टवेअर किंवा हे सॉफ्टवेअर कार्यरत आहे. माहितीचे प्रकटीकरण व विस्तृत चांगले असं प्रकटीकरण या ठिकाणी केले जाते. याच्यावर आधारित असलेले वास्तविक असलेले DBMS वर आधारित कार्य करणारी प्रणाली जी आहे, काही प्रमाणात आदान प्रदान करणारी जी काही प्रणाली आहे ती देखील याच्यात वापर केलेला आहे. याचे उद्दिष्टे यामध्ये देखील आहेत. किंबहुना अशी माहिती DIGER स्वरूपात आदान केली जात असते. मॅप इन्फो व्यावसायिक व भौगोलिक माहिती सेवा विषयक माहितीसाठी अभिक्षेत्रीय निष्कर्ष करून उपाय योजना सुचविले जातात. मॅप इन्फो मध्ये अभिक्षेत्रीय जे गोष्टी आहेत किंवा माहितीचं व्यवस्थापन आहे उद्देशानुसार आरेख व इन्फोमिक्स मध्ये केले जात असते. तसेच इंटरनेटद्वारे मॅप इन्फो व मॅप इंटरस्ट्रीम याचाही वापर होत असतो. आता प्रत्येक सॉफ्टवेअरचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी केलेला दिसतो. याच्यात हे एकूण जे काही 10 सॉफ्टवेअर आपण पाहिले
त्या सॉफ्टवेअरचा उपयोग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आपल्याला दिसतो. याच्यामध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपण जर पाहिला तर शेवटचा भाग जो आहे तो भौगोलिक माहिती प्रणाली थोडक्यात विचारला जाईल. 2 मार्काला 4 मार्काला विचारलं जाईल. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे नेमकं काय, किंवा ही जी प्रणाली आहे किंवा हे जे तंत्र आहे हे तंत्र 1961 पासून जगात उपयोगात येत आहे. या तंत्राची विलक्षण क्षमता वाढते. हे जे तंत्र आहे, मगाशी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं पण आहे मी की हे तंत्र जे आहे या तंत्राचा विकास विलक्षण होत चाललेला आहे. त्याची क्षमता जी आहे त्या क्षमतेमध्ये वाढ होत चाललेली आहे. त्याच्या साठवणाच्या बाबतीत, त्याच्या संघटनाच्या बाबतीत त्याची जी क्षमता आहे ती वाढत चाललेली आहे. उपयोजनामुळे त्याची मूळ जी काही प्रतिमा आहे ती घट्ट झाली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये याचा उपयोग होत असल्यामुळे त्याची जी पकड आहे ती मात्र आता कशी होत चालली, तर घट्ट होत चाललेली आहे. या तंत्रालाच खूप प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. भौगोलिक माहिती प्रणालीचं जे काही तंत्रज्ञान आहे किंवा जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरची प्रतिमा वाढत चाललेली आहे, खूप मोठी होत चाललेली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणावरील सांख्यिकीचे व्यवस्थापन व विश्लेषण करणारे प्रगत शास्त्र असून त्याची वैज्ञानिक युगात गणना होऊ लागली आहे. आता सध्या जर आपण पाहिली तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या सॉफ्टवेअरचा जो उपयोग आहे तो उपयोग आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील केला जात आहे. याच्यामध्ये या तंत्रज्ञानाची अनेक विविध पैलू आहेत. पृथ्वीवरील विविध पर्यावरणीय परिस्थितिकीय अभ्यास करण्यासाठी या पैलूंचा उपयोग केला जातोय. प्रतिबिंबांचं मापन केलं जातंय. तसेच फार जिगरीचे काम हे सॉफ्टवेअर करते. भूपृष्ठीय, वातावरणीय आणि जैविक घडामोडीतील क्लिष्टपणा जो आहे त्या क्लिष्टपणाचा अभ्यास हे सॉफ्टवेअर तंतोतंतने करतात. एक प्रमुख कारण, कोणत्याही प्रदेशाचा जर बारकाईने अभ्यास करायचा असेल तर या सॉफ्टवेअरचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातोय. म्हणून या सॉफ्टवेअरचा सर्वांगीण विकासासाठी या प्रक्रिया संबंधीची विस्तृत सांख्यिक माहिती असते. आवश्यक ती गोष्ट जी आहे ती या ठिकाणी नमूद केलेली असते. ही सांख्यिक अवकाश विस्तारित अंश मिळविले हा महत्वाचा भाग असतो. म्हणजेच ही माहिती भूसंदर्भीय सांख्यिकी या स्वरूपाची असते. त्यामुळे या प्रणालीला भौगोलिक माहिती प्रणाली म्हटले जाते. या भूसंदर्भीय माहितीचे एकत्रित करणे, तिचा संयम करणे, पृथक्करण करणे यावरून त्या प्रदेशातील परिस्थितीचे प्रारूप तयार करणे या सर्व गोष्टींचा समावेश GIS तंत्रात आहे किंवा होतो, समावेश होत असतो.
म्हणून हे जे काही वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण पाहिलेत आणि भौगोलिक माहिती प्रणाली जी आहे ती भौगोलिक माहिती प्रणाली आपण पाहिली, त्याच्यात त्या भौगोलिक माहिती प्रणाली GIS सिस्टमचा विकास कसा झाला, आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा अभ्यास केला जात आहे. म्हणून हे चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे. पुढचं जे काही चॅप्टर आहे, शेवटचं चॅप्टर, ते आपण पुढच्या पिरियडला, पुढच्या तासिकाला बघूया. राहिलेला भाग नंतर बघू.